चमत्कार पाहण्यासाठी, मनातील कितीही एखादी कठीण असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त एक गुरुवारी नारळाचा हा एक उपाय करा आणि पुढचा गुरुवार येण्याच्या आत या उपायाने तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार घडतील ते चमत्कार स्वतःच अनुभवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय एका नारळाचा किंवा श्रीफळाचा आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यात तुमच्या कितीही अडलेल्या किंवा कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता करेल. खरं तर आपण सगळे स्वामी भक्त आहोत. एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल, कुणीही असेल, एखादं लहान बाळ असेल किंवा एखादी म्हातारी व्यक्तीही असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी अडलेली इच्छा असते. प्रत्येकाला वाटतं की माझी ही इच्छा त्वरित पूर्ण व्हावी, पण बऱ्याच वेळा आपण खूप सेवा, उपासना, आराधना सगळं करून थकतो, पण ती इच्छाच पूर्ण होत नाही. जेव्हा सगळं करून संपलेलं आहे असं वाटत आहे, सगळे करून तुम्ही जर थकलेला असाल, कशातच काही अनुभव येत नाही, काही लाभच होत नाही, असं जर काही असेल तर तुम्ही त्या क्षणापासून, त्या दिवसापासून फक्त या उपायाची, या सेवेची सुरुवात करा. या सेवेने तुमच्या ज्या इच्छा 2 वर्षात, 4 वर्षात पूर्ण होणार असतील त्या 1 महिन्याच्या आत पूर्ण होतील. मी स्वतः हा उपाय केलेला आहे. खरं तर हा माझा संकल्पाचाच नारळ आहे. म्हणजे आजच्या गुरुवारी मी केलेली ही सेवा आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा श्रीफळ मी हातात घेतलेला आहे की मी कशा पद्धतीने केलेला आहे. उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, धनप्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपण्यासाठी तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे. आता काय उपाय आहे, कुठली सेवा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. कुठेही बाजारातून घ्या, पण तो आजच्याच दिवशी आहे ना, काल आणून ठेवलाय ताई, जुना नारळ आहे, ओटीचा आहे, तो घ्यायचा का तर नाही. या उपायासाठी एक स्वच्छ सुंदर श्रीफळ आणायचं आहे. त्याच्या जी सालं असतात, म्हणजे जास्त असणारे हे जे असे असतात ते काढायचं आहे. मी स्वतः काढून घेतलेलं, खूप कमी असलेलं सालं असलेला हा नारळ आहे. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, ते एका वाटीत थोडं चंदन घ्यायचं आणि थोडं अष्टगंध घ्यायचं. हे मिक्स करायचं, थोडं गंगाजल किंवा थोडं पाणी शुद्ध घालायचं, मिक्स करायचं आणि या नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं. 2 रेषा बाजूला एक स्वस्तिक आणि 4 टिंब. ठीक आहे. असं पूर्ण एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा असा एक कलावा घ्यायचा. बाजारात किंवा दुकानात कुठेही तुम्हाला मिळेल असा एक कलावा घ्यायचा. सगळ्यात अगोदर हा कलावा बघा, मी कुठेही याला गाठ नाही मारलेली, पहिल्यांदा स्टार्टिंगला. सगळ्यात अगोदर इथून तुम्हाला एक राऊंड फिरवायचा आहे. सेकंड राऊंड फिरवायचा आणि त्याला एक गाठ मारायची. गाठ मारून हा नारळ असा हातात घ्यायचा. जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना सांगायची. स्वामींचं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांची महाराजांना इच्छा व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं. नित्यसेवेचं जे पुस्तक आहे, मला वाटतं 113 113 पेज नंबरवरती पुरुष सुक्तम आहे. हे संपूर्ण पुरुष सुक्तम एक वेळा फक्त म्हणायचं. ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या वेळा धागा गुंडाळायचा. दुसऱ्या वेळा म्हणजे सेकंड टाइम धागा गुंडाळून पुन्हा त्याला दुसरी गाठ मारायची, इच्छा व्यक्त करायची, महाराजांचं स्मरण करायचं आणि पुन्हा एकदा पुरुष सुक्तमाचं पठण करायचं. पुन्हा तिसरा धागा गुंडाळायचा, गाठ मारायची, इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा एकदा पुरुष सुक्तम. अशा एका नारळाला 7 गाठी. किती बघा, तुम्हाला दिसत असेल 1 2 3 4 5 6 आणि थोडासा इकडे आलेला आहे म्हणजे 7. एका नारळाला तुम्हाला 7 गाठी मारायच्या आहेत. किती? 7 वेळा धागा गुंडाळायचा, 7 गाठी, 7 वेळा इच्छा आणि 7 वेळा तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे काही म्हणजे तुम्हाला हवं आहे ते 7 वेळा महाराजांना सांगायचं आणि 7 वेळा पुरुष सुक्तमाचं पठण करायचं.
इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा नारळ शेंडी देवाकडे करून असा नारळ आपल्या दोनही हातांमध्ये पकडायचा, डोळे बंद करायचे, महाराजांचं पुन्हा एकदा स्मरण करायचं. आयुष्यात जे दुःख, संकट, विघ्न, जे नकोय, जे दारिद्र्य आहे किंवा जे कर्ज झालेलं आहे, जे काही तुमच्या आयुष्यात संकट विघ्न असेल ते सगळं नारळामध्ये व्यक्त करायचं, सगळं. आणि त्याच्यानंतर जी इच्छा असेल ती इच्छाही पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 108 वेळा जप करायचा आहे. इतका करून हा नारळ आपल्या देवघरात जिथे महाराजांचा फोटो, मूर्ती, टाक जे असेल महाराजांच्या फोटोच्या समोर हा नारळ असा ठेवून द्यायचा. एक खाली प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये हा जो नारळ, हे जे श्रीफळ आहे हे असं तिथे ठेवून द्या. ठीक आहे. आता गुरुवारी हा उपाय केला. शुक्रवारी काय, गुरुवारी अख्खा दिवस हा नारळ असाच ठेवायचा. शुक्रवारच्या दिवशी स्वच्छ स्नान, अंघोळ, आपलं जे काही आहे ते सगळं आटोपलं की त्याच्यानंतर आपण जी नित्यसेवा करतो, नित्यसेवा करून घ्यायची. महाराजांची जे काही असेल ते सगळं केलं की हा नारळ त्या प्लेटमधून घ्यायचा आणि त्याची एक गाठ सोडायची. महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा सांगायची आणि ती गाठ सोडायची आणि पुन्हा एकदा पुरुष सूक्त म्हणायचं. बस इतकंच. हे शुक्रवारच्या दिवशी पहिली गाठ सुटेल, शनिवारच्या दिवशी दुसरी गाठ सोडायची, रविवारच्या दिवशी तिसरी, सोमवारच्या दिवशी चौथी, मंगळवारच्या दिवशी पाचवी, बुधवारच्या दिवशी 6वी आणि गुरुवारच्या दिवशी याची जी 7वी गाठ आहे ती सुटेल. म्हणजे पुढच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला याच्या 7ही गाठी सोडून हा कलावा वेगळा करायचा आहे. आता वेगळा केल्यानंतर हा नारळ काय करायचा, तर तुमच्या आजूबाजूला दत्ताचं मंदिर असेल, स्वामींचं केंद्र असेल, स्वामींचं मठ असेल तर तिथे जायचं आणि हा जो नारळ आहे तो तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला महाराजांच्या मूर्तीच्या समोर अर्पण करायचा आहे. हा जो कलावा आहे हा कलावा तुम्हाला स्वतःच्या हातात बांधायचा आहे. घरातले जे कोणी सदस्य असतील त्यांच्या हातात बांधला तरीही चालेल. अगदी अखंड बांधून ठेवला हा कलावा तरीही चालेल किंवा अगदी तुम्ही फक्त तुम्हीच तुमच्या हातात बांधलात. घरातले जर बाकी व्यक्ती तयार नसेल तर फक्त तुम्ही तुमच्याच हातामध्ये बांधा. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी खूप आजारी असेल, खूप त्रासलेलं असेल, चिडचिड करत असेल, काही तुमच्या घरामध्ये त्रास असेल तर घरातल्या सगळ्या सदस्यांना थोडा थोडा हा कलावा जो आहे तो बांधायला द्या. फक्त नारळ दत्तांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रात ठेवून या. दत्त मंदिर बाजूला नसेल, स्वामींचं केंद्र बाजूला नसेल तर हा नारळ आपल्या घरात फोडा. पुढच्या गुरुवारच्या दिवशी हा नारळ आपल्या घरामध्ये फोडा आणि फोडल्यानंतर हा नारळ कुठेही आजूबाजूला जर नदी असेल, तलाव असेल, ओढा असेल, आता प्रत्येकाच्या भागात कुठेतरी जवळपास नदी, ओढा काहीतरी असेल तर तिथे जा आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये हा फोडलेला नारळ जो आहे तो सोडून द्या. बघा, हा उपाय फक्त तुम्ही 1 गुरुवार करून बघा. मी स्वतः केलेला आहे, याआधी केलेला आहे आणि पुन्हा एकदा केलेला आहे. या उपायाने जसं तुम्ही आज हा उपाय म्हणजे आज किंवा पुढच्या गुरुवारी जसं तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय कराल ना, उपाय करता क्षणी जेव्हा नारळावरती तुम्ही हे स्वस्तिक काढाल, हा धागा गुंडळाल, पुरुषसूक्त म्हणाल, त्या क्षणात कुठेतरी महाराज ना आपल्या समोर आहेत. महाराज सगळं बघतात आणि महाराज काहीतरी प्रचिती देत आहेत किंवा महाराजांचा एक महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यात महाराजांचा एक प्राण आल्यासारखं तुम्हाला वाटेल. खरं सांगते बघा, हा नारळाचा उपाय जो आहे ना तो इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही या नारळाला हा कलावा गुंडाळाल आणि जेव्हा पुरुषसूक्त म्हणाल, पुरुषसूक्त ही महाराजांची सर्वात प्रभावी सेवा आहे. जेव्हा पुरुषसूक्त म्हणून तुम्ही तुमची इच्छा महाराजांच्या समोर व्यक्त कराल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा, कितीही अडलेली इच्छा महाराज पूर्ण करतील. जेव्हा तुम्ही 7 गाठणी मारून 7 वेळा पुरुषसूक्त म्हणाल तेव्हा मंत्राचं पठण जे आहे जसं वाढेल तसं महाराज तुम्हाला प्रचिती देत जातील. जसं तुम्ही एक एक गाठ दररोजची सोडत जाल तसे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही भोग असतील ते सुटत जातील, संपत जातील. काही अडथळे जे तुमच्या मार्गामध्ये सतत येत होते ते दिवसेंदिवस म्हणजे 7 दिवसांमध्ये ते सगळे अडथळे दूर होतील. अडथळे जे आहेत ते मोकळे होतील आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. हा उपाय आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.